श्रीराम समर्थ। कीर्ती हराची स्तुती बोलवेना, कैवल्यदाता मनुजा कळेना। एकाग्रनाथ विष अंगीकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। पार्वती पते हर हर महादेव, काशी विश्वेश्वर भगवान की जय। श्रोते हो नमस्कार। महर्षी व्यासांनी भगवान विश्वनाथाचं, भगवान महादेवाचं, काशीपुरीचं, काशीच्या अनेक तीर्थांचं वर्णन स्कंद पुराणांतर्गत काशीखंडाच्या पूर्व भागामध्ये जे जे काही केलं, इथपर्यंतचा कथाभाग आपण कालपर्यंत श्रवण केला। आजपासून आपण काशीखंडाचा उत्तरार्ध भाग बघणार आहोत। मंडळी, हे काशी क्षेत्र आपल्याकडे ज्या प्रमुख पंचायतनाची पूजा विशेष सांगितली आहे, स्वतः आद्य शंकराचार्यांनी ज्या पूजेचा प्रचार केला आहे, ते प्रमुख पंचायतन देवता, ज्यामध्ये श्री गणेशाची, विष्णू परमात्म्याची, शिवाची, जगदंबा दुर्गेची आणि सूर्यनारायणाची, या पाचही जणांची पूजा प्रमुख मानल्या जाती। हे प्रमुख पंचायतन काशी क्षेत्र महात्म्य, काशीखंड महात्म्य श्रवण करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की या काशी क्षेत्रामध्ये हे जे प्रमुख पंचायतन देवता आहेत, या प्रमुख पंचायतन देवतांचे विशेष शक्तिपीठ काशी क्षेत्रामध्ये पाचही जणांचे उपलब्ध आहे। भगवान विश्वनाथ तर स्वतः आहेच आहे। धुंडीराज गणेशाची स्थापना आपण ऐकलीच आहे। स्वतः विष्णू परमात्म्यांनी मणिकर्णिका तीर्थक्षेत्रावरती तपश्चर्या केली आहे, तेही आपण ऐकतोच आहे। जगदंबा अन्नपूर्णेची स्थापना ह्या ठिकाणी भगवान सूर्यनारायणांनी स्वतः केली, हेही आपण श्रवण केलं आहे। आणि या आदित्यांची, विविध आदित्यांची स्थापना, सूर्यनारायणाच्या विविध स्थळांची स्थापना, त्या ठिकाणी जे काही तीर्थ आहेत, जे काही क्षेत्र निर्माण झाले, या सूर्यनारायणांची सुद्धा या ठिकाणी स्थापना आपण ऐकतोय, श्रवण करतोय। म्हणजे काशी क्षेत्र इतकं अनेक ठिकाणी, अनेक तीर्थस्थळावरती विशेष एकेका देवतेंच्या अधिष्ठानाची स्थापना आपण श्रवण केली असेल। अनेक तीर्थक्षेत्रांना आपण जेव्हा भेट दिली असेल त्यावेळेला आपले हे लक्षात आलं असेल। पण काशी क्षेत्र असं क्षेत्र आहे की जिथे या पंचायतन, प्रमुख पंचायतनाची सेवा आपल्याला एका क्षेत्रामध्ये करता येऊ शकते, असं पुण्यपावन असं हे क्षेत्र आहे। या क्षेत्रामध्ये अरुणादित्य, वृद्धादित्य, केशवादित्य, विमलादित्य, गंगादित्य आणि यमादित्य, या 6 आदित्य तीर्थांची स्थापना कशा प्रकारे झाली, हा भाग आज आपण श्रवण करत आहोत। श्रोते हो, स्कंद भगवान कार्तिकेय स्वतः अगस्त्य ऋषींना सांगतायत, हे महामते, विनीतानंदन अरुण जो सूर्यनारायणाच्या रथाचा सारथी आहे, त्या अरुणाने काशी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं तप केलं। तप करून आराधना कोणाची केली असेल तर सूर्यनारायणाची आराधना केली। जयाच्या रथा एकची चक्र पाहे, नसे भूमी आकाश आधार काही। असे सारथी पांगुळा ज्या रथासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी। सूर्यनारायणाची आराधना केली। स्वतः आदित्यांनी अरुणाला वर दिल्यामुळे अरुणादित्याचं नाम धारण केलं। त्यावेळेला सूर्यनारायणांनी आशीर्वाद दिला, हे विनतानंदन, आपण सारथी होऊन माझ्या रथावर आरूढ व्हा। आपण ज्या ठिकाणी माझी आराधना केली, हे स्थान अरुणादित्य नावाने प्रसिद्ध होईल। जो कोणी निरंतर या ठिकाणी येऊन माझी आराधना करेल, तपश्चर्या करेल, त्याला कधी दुःख दारिद्र्य
पाप याचे क्लेश होणार नाहीत. रोगांनी पीडित असतील तर त्यांच्या पीडा नक्कीच शमवण्याचा मी जसा भाव ज्याचा असेल त्याप्रमाणे नक्कीच आशीर्वाद देऊन त्याची पीडा, त्याचे उपद्रव शांत करेल. त्याही पुढे जाऊन भगवान सूर्यनारायणांनी आशीर्वाद दिला, हे अरुणा, माझं दर्शन होण्यापूर्वी तुझं दर्शन या पृथ्वीवरील समस्त भक्तजनांना होत जाईल. म्हणून मंडळी, आपल्याकडे अरुणोदय, अरुण आधी येतो आणि पाठीमागे सूर्यनारायण येतात. अरुणोदय आधी होतो, त्या अरुणासहित सूर्यनारायणाला जो कोणी नमस्कार करतो त्या तिच्या जीवनातले दैन्य, दुःख, दारिद्र्य हरण करायला आदित्य सक्षम आहेत. पुढे वृद्धादित्य याचं महात्म्य अगस्त्य मुनींना सांगितलं गेलं. प्राचीन काळामध्ये काशीपुरीमध्ये महान तपस्वी वृद्ध हरितेजी यांनी भगवान सूर्यनारायणाची आराधना केली. विशालाक्षी देवीच्या दक्षिण भागामध्ये सूर्यदेवाची शुभलक्षणांनी युक्त अशी मूर्ती स्थापन केली. सूर्यनारायणाची आराधना सुरू झाली. प्रसन्न झालेल्या सूर्यनारायणाने या वृद्ध तपस्वी हरिताला बघितलं आणि सांगितलं, काय मागायचं ते मागा, तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते मी तुम्हाला देईल. त्यांनी पाहिलं, मला युवा अवस्था प्रदान करा, मला तरुणपणा प्रदान करा. का? तर तपश्चर्या हेच माणसाचं श्रेष्ठ धन आहे. तपश्चर्या हाच माणसाचा श्रेष्ठ धर्म आहे. तपश्चर्या हे श्रेष्ठ कर्मसुद्धा आहे आणि तपश्चर्या हाच सर्वात श्रेष्ठ मोक्ष आहे. जितेंद्रिय पुरुषांनी दीर्घकाळ तपश्चर्या करण्यासाठी आपल्याला, कुणालाही, प्रत्येक जीवाला तारुण्य हे आवश्यक असतं. प्रभो, याकरता मला युवा अवस्था प्रदान करा. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती अतिशय उत्तम अशी या हरितानी भगवंताला सांगितलं की देवा, अहो, तपश्चर्या दान करण्यासाठी जसं धन पाहिजे, पुत्र प्राप्ती करण्यासाठी जशी स्त्री पाहिजे, मोक्ष प्राप्तीसाठी जसं उत्तम ज्ञान पाहिजे, तसं तपश्चर्या करण्यासाठी चिर आयु आरोग्य पाहिजे. भगवान सूर्यनारायणाला कौतुक वाटलं. सूर्यनारायणाने या हरिताला आशीर्वाद दिला, त्याला तारुण्य प्रदान केलं. ज्या ठिकाणी या हरितानी युवावस्था प्राप्त झाल्यानंतर भगवंताची महत् तपश्चर्या केली, त्या ठिकाणी भगवंतानी प्रसन्न होऊन सांगितलं की या ठिकाणी वृद्धादित्य नावानी आपण प्रसिद्ध होऊ. जो कोणी या वृद्धादित्याची पूजा करेल त्याच्या जीवनामध्ये त्याचं वार्धक्य, दुर्गती या सगळ्या गोष्टींचा नाश करेल. जो कोणी याची आराधना करेल त्याला अष्टसिद्धी प्राप्त होतील. तिथून पुढे अरुणादित्य झालं, वृद्धादित्य झालं, केशवादित्य. केशवादित्य भगवान स्वतः केशवनारायणांनी भगवंताची, काशी विश्वनाथाची आराधना करण्यासाठी काशीमध्ये तपश्चर्या सुरू केली. विश्वनाथजींची पूजा करताना स्वतः विष्णू परमात्म्याला पाहिलं. सूर्यनारायणाच्या मनामध्ये विचार आला की काय आवश्यकता आहे. स्वतः विष्णू परमात्म्याला भगवान महादेवाची आराधना करण्याचं कारण काय. म्हणून सूर्यनारायणांनी एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि स्वतः केशव नारायणाच्या शेजारी येऊन स्वारी बसली. विचारलं, प्रभो, आपण जगतपती आहात, संपूर्ण विश्वाचं पालन करता, मग आपण कशा करता पूजा करता. सगळ्यात पहिल्यांदी तर सूर्यनारायणाकडे पाहून नारायणांनी बघितलं, हळू बोला. या काशीपुरीमध्ये एकमात्र देव तो नीलकंठ उमानाथ हे पूजनीय आहेत.
अहो, जन्म मृत्यू आणि जरेचा नाश करणारी मृत्युंजय ही पूज्य देवता ही एकमेव या काशीची मुख्य प्रमुख देवता आहे. स्वतः भृंगीनी सुद्धा महादेवाची तपश्चर्या करून काळावर विजय मिळवला. शिलाद पुत्र नंदीनी सुद्धा मृत्यूला जिंकलं. भगवंतानी आपल्या बाणाच्या प्रहाराने त्रिपुरासुरावर विजय मिळवला. या भगवान महादेवाची जो कोणी आराधना करतो, कारण हे शिवतत्व अगदी ज्या वेळेला जन्म, पालन आणि संहार या तिन्ही सृष्टीच्या 3 गुणांना एकत्र येण्याची वेळ येईल, त्यावेळेला हे तिन्ही गुण धारण करण्याची क्षमता भगवान शिवामध्ये आहे. जो कोणी भगवंताची अशी आराधना करेल, नक्कीच त्याच्यावर भगवंताची कृपा प्राप्त होईल. हे सगळं विष्णू परमात्म्याची वचनं ऐकले. सूर्यनारायणांनी पण या ठिकाणी मनात विचार केला की ठीक आहे, मी पण काहीतरी तपश्चर्या, तुम्ही सांगताय, मला एवढा आनंद वाटतोय, मी पण काहीतरी तपश्चर्या करतो. म्हणून स्फटिक मणी याचं शिवलिंग तयार केलं. आजही आपण जर गेला तर हे आपल्याला दर्शनाला तिथे उपलब्ध आहे. भगवान विष्णू परमात्म्याला केशवाला गुरु मानलं आणि त्या ठिकाणी स्वतः सूर्यनारायणांनी तपश्चर्या केली. ते केशवादित्य नावाने विख्यात झालं. स्थान केशवादित्य नावाने विख्यात झालंय. जिथे पादोदक तीर्थामध्ये स्नान करायचं, संध्या करायची, तर्पणादी करायचं आणि केशवादित्याचं दर्शन घ्यायचं. जो कोणी असं करतो, भगवान विष्णू परमात्म्यासहित, शिवासहित सूर्यनारायणाची तिघांचीही कृपा प्राप्त करण्याचं हे दिव्य साधन आहे. तिथून पुढे विमलादित्य नावाचं तीर्थ, काशीमध्ये परमसुंदर हरिकेश वनामध्ये भगवान विमलादित्य विराजमान आहेत. विमल नावाचा एक क्षत्रिय सदाचारी, त्यांनी अतिशय उत्तम रीतीने आपल्या जीवनाचा प्रवास केला. पण योग असं की त्याच्या शरीरावरती कोढ निघाले. सगळं शरीर विद्रूप दिसायला लागलं. आता साहजिक आहे की एकदा की या गोष्टी विद्रूप व्हायला लागल्या, शरीर विकळ व्हायला लागलं, एकदा का आपल्या इंद्रियांनी आपल्या शरीरावरचा हळूहळू ताबा ढिल्ला करायला सुरुवात केली, त्यावेळेला आपलं कोण आणि परकं कोण याची परीक्षा होती. साहजिकच आहे मंडळी, जसा जसा मृत्यू जवळ येतो, जसं जसं शरीर विकळ होतं, त्या वेळेला मात्र भगवंताच्या सहकार्याशिवाय आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर होणं अशक्य आहे. यासाठी भगवंताशी अनुसंधान केलंच पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींचा करता करविता कोण आहे, तर तोच आहे मालक सूत्र धार जगती, तो सर्वथा श्रीहरी. सर्वानाच विसूत्र घेऊन करी, ब्रह्मांड भांडोदरी. पत्नीनी, मुलांनी, सगळ्यांनी त्याग केला. यांनी विचार केला, धनाचाही यांनी त्याग करून टाकला. काशीमध्ये आला. सूर्यनारायणाची आराधना काशीमध्ये येऊन केली. सूर्यनारायणाला विधिपूर्वक अर्घ्य दिले. सूर्यनारायणाच्या संबंधित असलेल्या स्तोत्रांचा जप, तप, अनुष्ठान केलं. त्यावेळेला भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले. यांनी या विमलाला आशीर्वाद दिला, तुझं कुष्ठ पण जाईल, पण तू अजून काहीतरी माग. त्यावेळेला त्यांनी पाहिलं, हे भगवान सूर्यनारायणा, आपण या जगाचे नेत्र आहात. जो कोणी आपली भक्ती करेल त्याच्या कुळामध्ये कुणाला हा कोढ होऊ देऊ नको. जो कोणी आपली आराधना करेल त्यालाही कधी कोढ होऊ देऊ नको. एवढंच नाही तर अनेक प्रकारचे जे विभिन्न रोग आहे, हे रोगसुद्धा होऊ देऊ नको. एवढी माझी मनापासून आपल्याला प्रार्थना आहे. यांनी पाहिलं, ते तर मी आशीर्वाद तुला देतो, पण अजून एक आशीर्वाद तुला देतो की तू काशीमध्ये ज्या मूर्तीची स्थापना करून माझी आराधना केली, हे स्थान
विमलादित्य नावाने प्रसिद्ध होईल. जो कोणी या विमलादित्याची आराधना करेल त्याचं कोढ नष्ट होऊन त्याला उत्तम अशा कांतियुक्त शरीराची प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला. पुढे भगवान विश्वनाथाच्या दक्षिण भागामध्ये गंगादित्य दर्शन मात्राने मनुष्याला शुद्ध करणारं हे गंगादित्य तीर्थ भगवान भगीरथ राजा गंगेला काशीपुरीमध्ये घेऊन आला. त्यावेळेला भगवान सूर्यनारायणाने गंगेची स्तुती केली. ज्या स्थानावरती ते स्थान गंगादित्य म्हणून प्रसिद्ध झालं. पुढे यमादित्य नावाचं जे स्थान आहे तिथे यमेशाच्या पश्चिमेस आणि विरेशाच्या पूर्वेस यमादित्याची स्थापना आहे. त्यांचं दर्शन घेऊन मनुष्याला यमलोकाची बाधा होत नाही. जिथे स्वतः यमदेवानी भगवान आदित्याची भगवान सूर्यनारायणाची आराधना केली ते यमादित्य नावाने प्रसिद्ध झालं. परम बुद्धिमान मनुष्य जो काशीमध्ये जातो अशा अनेक तीर्थांचं भगवंताचं दर्शन घेतो. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आपल्या पितरांप्रीत्यर्थ श्राद्धादी कर्म करतो, पिंडदानादी कर्म करतो, तर्पणादी कर्म करतो. त्याच्या कर्माचं फळ मिळणारच आहे. ओ मंडळी, का नाही मिळणार? एकमेव अशी योनी आहे, एकमेव असा देह आहे की जिथे कर्माच्या फळाचं महत्त्व सांगितलेलं आहे. अन्यथा इतरत्र नाही. बघा तुम्ही, पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. अशा प्रकारे काशीमध्ये असलेल्या 12 आदित्य या सूर्यनारायणाच्या 12 स्थानांचा महिमा आपण श्रवण केला आहे. भगवंताची परमकृपा आहे तुमच्या माझ्यावरती की भगवंतानी या सगळ्या तीर्थांची निर्मिती तुमच्या माझ्या कल्याणासाठी. फक्त एवढंच आहे की आपल्याला त्या तीर्थांची अनुभूती घ्यायची असेल तर तिथे जावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल. बघा ना मंडळी, अहो दिवोदासाची परीक्षा घेण्यासाठी स्वतः महादेवांनी सगळ्यात पहिल्यांदी योगिनींना पाठवलं. योगिनी परत आल्या नाही. आपण जो मागे कथाभाग पाहिला जिथे सूर्यनारायणाला पाठवल्या गेलं, अंशुमालीला पाठवल्या गेलं, तोही आला. त्यांनी अनेक तीर्थांची स्थापना केली, त्याच्या तपश्चर्येने अनेकांचा उद्धार केला. पण मंदराचल पर्वतावरती विष्णू परमात्मा आणि महादेवाची स्वारी वाट बघतीये की गेलेली योगिनी परत आल्या नाही, गेलेले सूर्यनारायण परत आले नाही. ब्रह्मदेवाला बोलावलं. ब्रह्मदेवाला काशीपुरीचा समाचार घ्यायला सांगितला. ब्रह्मदेवाने विरुद्ध ब्राह्मणाचं रूप धारण केलं. दिवोदासासमोर येऊन उभे राहिले. राजाने आलेल्या विप्रवरांना पाहिलं. पण आता ब्रह्मदेव स्वतः आले होते, राजाची तपश्चर्या पण होती. आलेल्या राजाकडे बघून ब्रह्मदेव बघतायत. आपण पूर्वी रिपुंजय नाव आपलं होतं, अनेक शत्रूंना आपण जिंकलं, षडरिपूंना जिंकलं. सुशील सात्विक भावाने आपण आपल्या जीवनाचं उत्तम रीतीने निर्वाहन केलं. या काशी क्षेत्रामध्ये अनेक विप्रवरांना आपण आश्रय दिला. अनेक पुण्यकर्म आपण या काशी क्षेत्रामध्ये केली. विप्र अनेकांना संतुष्ट केलं आहे. हे दिवोदासा, माझी इच्छा आहे की मलाही इथे एक यज्ञ करायचा आहे, मला सहकार्य करावं. त्यावेळेला जे जे काही इच्छित होतं त्या प्रत्येक गोष्टी ब्रह्मदेवाला या दिवोदासांनी पुरवल्या. दिवोदासांनी पुरवलेल्या सगळ्या यज्ञाच्या आश्रयाकरता मिळालेल्या सगळ्या गोष्टींनी ब्रह्मदेवानी 1 नाही 2 नाही 10 अश्वमेध यज्ञ या काशीपुरीमध्ये केले. ज्या ठिकाणी हे 10 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाले त्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेवानी दशाश्वमेध तीर्थाची निर्मिती केली. दशाश्वमेध तीर्थाची निर्मिती झाली. आनंद वाटला. अहो, पूर्वी या सरोवराचं नाव रुद्र सरोवर होतं. जिथे यज्ञ केल्या गेले तिथे
हे दशाश्वमेध प्रख्यात तीर्थ निर्माण झालं. मंडळी, धर्मानुरागी राजा दिवोदासामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख पाप दिसलं नाही. त्याच्या जीवनातली एक स्थैर्याची अवस्था पाहून ब्रह्मदेवानी त्यालाही आशीर्वाद दिला. दशाश्व तीर्थाचा महिमा वर्णन केला. दशाश्व मेधेश्वराची स्थापना केली, स्वतः ब्रह्मदेवानी केली. दिवोदासाला आशीर्वाद दिला, अखंड तुझ्या नगरीमध्ये भगवंताची सेवा घडत राहील असा आशीर्वाद दिला. अहो, दिवोदासाने ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी एक ब्रह्मशाळा बनवून दिली, जिथे वेदाध्ययन करण्यासाठी, वेदाचं ज्ञान प्रचारित करण्यासाठी ब्रह्मदेवाला उत्तम अशी ब्रह्मशाळा करून मिळाली. तिथेच पुढे ब्रह्मदेवाने निवास केला. अशा प्रकारे या ठिकाणी अनेक तीर्थांचा महिमा आपण श्रवण करतोय. याच ठिकाणी उद्या आपण पिशाच मोचन तीर्थाचा महिमा श्रवण करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.